मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता काम करत रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच वेळी तेथे सायली येते आणि कॉफीचा मग त्याच्यासमोर ठेवत त्याला म्हणते की पहा, तुमचा केस पार्टनर किती चांगला आहे, तुम्हाला केसमध्ये हेल्पसुद्धा करतो आणि तुमच्यासाठी कॉफीसुद्धा बनवतो. अर्जुन म्हणतो, हो, माझा केस पार्टनर खरंच खूप मस्त आहे, म्हणजे मला केसमध्ये छान प्रकारे मदतसुद्धा करतो आणि माझ्यासाठी छान अशी कॉफीसुद्धा घेऊन येतो. हाऊ लकी आय एम, असं म्हणून तो सायलीची स्तुती करतो. तर सायली म्हणते की तुमचा पार्टनर ना हे सुद्धा पाहतो की तुमच्या पोटामध्ये किती साखर जातीये. आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन जरा गप्पच राहतो आणि तिच्याकडे पाहतो. पुढे ती म्हणू लागते की त्याचं हे सुद्धा कर्तव्य आहे ना की पार्टनरच्या पोटात जास्त साखर जाऊ नये, त्याचं पित्त खवळू नये. तेव्हा अर्जुन फक्त हो असं म्हणतो. लगेचच सायलीला म्हणतो, तुम्ही एक काम करत का नाही, तुम्ही एक ना पॉडकास्ट सुरू करा, कॉफी आणि तिचे फायदे तोटे. तसंही तुम्ही दिवसभर कुणाला ना कुणाला कॉफी देतच असता किंवा कॉफीबद्दल बोलत तरी असता. मग त्यावरती सायली म्हणते, बोलावं लागतं, कारण तुम्हाला कितीही वेळा सांगितलं ना तरीही कळतच नाही. बरं, हा शेवटचा कप आहे हा तुमचा, आणि ऑफिसला गेल्यावर अजिबातच लबाडी करायची नाही, असं सायली जरा रागावूनच त्याला सांगते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, लबाडी, असं म्हणून तो कॉफीचा मग तेथेच ठेवतो, उभा राहतो आणि म्हणतो, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, कारण मला लबाडी मंजूरच नाही आहे आणि मी ऑफिसमध्ये एकही कप कॉफी पित नाही, कारण मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी पितो आणि माझी बायको तर ऑफिसमध्ये अजिबातच हजर नसते. त्यामुळे हे सिद्ध झाले की माझ्या प्रत्येक कॉफीवर फक्त आणि फक्त माझ्या बायकोचा अधिकार आहे, असं वकिली भाषेत तो आता सायलीला पटवून देतो. मग त्यावरती सायलीला हसू आवरत नाही. ती म्हणते, बस हा बस आता, आणि घरामध्ये जर असं कोर्ट सुरू केलं ना तर खरं काम ना बाजूलाच राहील. त्यावरती अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. मग सायली म्हणते, बरं ते काम करून घ्या अगोदर, मी आलेच हा. अर्जुन हो असं म्हणतो आणि लगेचच सायली तेथून जाते. सायली गेल्यानंतर पुन्हा कॉफीचा घोट घेत अर्जुन, अरे वा वा, छान, मस्तच, असं म्हणून कॉफीचा आनंद घेतो. दुसरीकडे रविराज, त्याचबरोबर प्रिया आणि नागराज हे तिघेही बसलेले असतात. मग प्रिया जरा टेन्शनमध्येच असते, कारण तिला समजलेलं असतं की अर्जुनाने चैतन्याने पत्र पाठवलंय आणि त्यामध्ये सायकोलॉजिस्टकडून चौकशी माझी करणार आहेत असं सुद्धा नमूद केलंय आणि त्याबद्दलच रविराज आता त्या दोघांनाही सांगत असतो. मग हे ऐकून आता प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. त्यावेळी प्रिया आता खूपच घाबरी होते आणि लगेचच विचारते, बाबा, पण मी असं सायकोलॉजिस्टकडे का जायचं, म्हणजे मला काही झालंय का खरंच, की माझं मन थाऱ्यावर नाही असं सिद्ध करण्याचा प्रयत्न अर्जुन करतोय, म्हणजे केस त्याच्या हातातून निसटत चालली आहे, तर तो असं वागणार आहे का मग. त्यावरती रविराज अगदी शांत राहतो आणि प्रियालाही गप्प करत म्हणतो, तन्वी, अगं एवढं पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही आहे. त्यावेळी नागराज विचारतो, गरज नाही असं कसं म्हणू शकतोस तू दादा, तू ना आता तुझ्या परीने सांगून टाक अर्जुनला की तन्वी अजिबात चौकशीला येणार नाही म्हणून. प्रिया फक्त आपलं आता तोंड हलवते आणि हो बाबा तुम्ही सांगा हां असं म्हणते. त्यावेळी आता रविराज म्हणतो की नियमामध्ये बसत नाही असं, आणि आपल्याला असं करताच येणार नाही. आता आपणच म्हणालो होतो की नाही, तन्वीची मानसिक अवस्था ठीक नाही आहे म्हणून, आणि आता तर अर्जुन कोर्टाची प्रोसिजर फॉलो करतोय, तसंही कोर्ट परमिशन नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा प्रिया आता घाबरते आणि लगेचच म्हणते, बाबा, पण त्या सायकोलॉजिस्टकडे जाऊन काय होणार आहे. तेव्हा रविराज म्हणतो, वेगळं काही सांगण्याची गरज नाही, जे कोर्टामध्ये सांगितलं ना बाळा तेच सांगायचंय, त्याचबरोबर सकाळी जे दामिनीला सांगितलं तेच तू सांगायचे. आता कोर्टासमोर किंवा अर्जुन समोर वेगळं काहीही सांगण्याची गरज नाही आहे तुला. आता सायकोलॉजिस्ट आहे ना, ते त्यांचं नॉलेज वापरतील, म्हणजे तुझं एक्सप्रेशन, तुझी बॉडी लँग्वेज ते ऑब्झर्व करतील, ॲनालाइज करतील आणि मगच ते त्यांचा निष्कर्ष ठरवतील, आणि घाबरण्याचं तसं काहीच कारण नाही आहे. तर प्रिया अजूनच घाबरलेली असते, कारण तिला माहीत असतं सायकोलॉजिस्टसमोर चौकशी केल्यानंतर जर मी घाबरले वगैरे तर ते लगेचच कॅच करतील. मग नागराजलासुद्धा थोडी भीती वाटू लागते.
तेव्हा रविराज म्हणतो, जे खोटी साक्ष देतात ना बाळा तन्वी, त्यांनी या परीक्षेला घाबरावं, जे खरं बोलतात ना त्यांनी नाही. मग नागराज विचारतो, दादा म्हणजे ही परीक्षा आहे हे तर मान्य करावं लागेल ना, मग आपल्या तन्वीने अशा परीक्षांना तोंड द्यायलाच का हवं. तेव्हा रविराज म्हणतो, कारण ती खरं बोलतीये ना, म्हणून अशा परीक्षेला तोंड देणं महत्त्वाचं आहे. आणि कुणी कितीही वेळा विचारू देत, तिचं स्टेटमेंट ना तेच असणार आहे आणि ते स्टेटमेंट कधीही बदलणार सुद्धा नाही आहे. आणि हे बघा, तुम्ही दोघेही टेन्शन घेऊ नका. जे साक्षीदार खोटी साक्ष देतात ना, त्याला हे सायकोलॉजिस्ट बरोबर पकडतात. मग भलेही तो साक्षीदार कितीही तयारीचा असू दे, तो सापडतो म्हणजे सापडतोच. पण आपला तो प्रश्नच नाही आहे, त्यामुळे आपण तरी कशाला घाबरायचं उगीच आणि कशाला उगीच विचार करत बसायचं, असं रविराज प्रियाला म्हणतो. तर प्रिया आता एकदमच त्या विश्वामध्ये गुंतून जाते, कारण तिला माहीत असतं की मी खोटं बोलतीये आणि जर सायकोलॉजिस्टने माझं खोटं सत्य पकडलं तर मग प्रॉब्लेमच होणार. आणि रविराज हे जे काही सांगत असतो त्यामुळे प्रियाला अजूनच भीती वाटू लागते. तेव्हा प्रिया तर एकदम शॉकमध्ये असते, तर रविराज तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा तो विचारतो, अगं तन्वी. मग ती विचारते, काय झालं बाबा. तेव्हा तो म्हणतो, पण एवढं का टेन्शन घेतलंस तू. अगं घाबरण्याचं कारण नाही, आता जे आहे ना ते खरं खरं सांग, म्हणजे विषय तेथेच संपतो. त्यावेळी प्रिया आता लगेचच मनात म्हणू लागते, विषय संपणार नाही आहे किल्लेदार. अरे तुला कल्पनासुद्धा नसेल ना, एवढा मोठा विषय आता इथे सुरू होणार आहे. आता इतक्या सगळ्यांना मी फसवत आले ते ठीक आहे, परंतु या सायकोलॉजिस्टला कसं गुंडाळू तेच कळत नाही आहे. तर आता इकडे सायली ही किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच प्रताप तेथे येतो आणि खूप वेळ काहीतरी शोधू लागतो आणि ही गोष्ट नेमकी सायलीला आता समजते, म्हणजे ती पाहते आणि लगेचच विचारते, बाबा तुम्हाला काही हवं आहे का, तुम्ही काही शोधताय का. त्यावेळी प्रताप आता म्हणतो, काही नाही, तू तुझं काम कर. मग आता सायली पुन्हा आता प्रतापची ती धडपड पाहते की खूप वेळ झाले ते काहीतरी शोधतायत. म्हणूनच सायली त्याच्या जवळ येते आणि विचारते, बाबा अहो सांगा ना, काय शोधताय तुम्ही. मग तो म्हणतो, काही नाही, सांगितलं ना तुला एकदा. मग तेथे पेपर असतो, तेव्हा ती पेपर दाखवते आणि म्हणते, हा पेपर शोधताय का तुम्ही. तो म्हणतो, नाही. मग आता हे मासिक पेपर खाली लपलं होतं, हे शोधताय का. हा प्रताप म्हणतो, नाही. पुन्हा सायली विचारते, मग तुम्ही कसली यादी वगैरे शोधताय का, की आपल्या हिशोबाची डायरी तुम्हाला हवी आहे, ती तिथे आतमध्ये आहे. मग आता प्रताप तिच्याकडे पाहतच राहतो. तेवढ्यातच अर्जुन ऑफिसला जायला निघालेला असतो आणि तो सुद्धा आता प्रतापची ती गंमत पाहतो. त्यावेळी आता इकडे प्रताप हा म्हणतो, अगं तू मगापासून तर फक्त आणि फक्त वाचण्याच्या गोष्टी करतीये, पण तुला माहीत नाही का, मला 2 डोळ्यांनी वाचता येत नाही, 4 डोळे लागतात म्हणून, आणि तेच मी कधीपासून शोधतोय. असं म्हणून आता तो त्याचा प्रॉब्लेम काय आहे तो सांगतो. तेव्हा सायली आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहते. तर अर्जुन देखील आता प्रतापकडे पाहून हसतो, कारण त्याला माहीत असतं की प्रतापचा चष्मा हा त्याने डोक्यालाच लावलाय म्हणून. त्यानंतर आता सायली विचारते, काय हो बाबा, तुम्ही चष्मा शोधताय ना, मग आता दुसरं काय शोधणार मी, असं आता प्रताप विचारतो. सायली आता खूप हसते. तेव्हा काय झालं आता हसायला, असं तो विचारतो. इकडे अर्जुनसुद्धा हसत असतो. मग आता त्यावेळी सायली म्हणते की तो सापडणार आहे. मग आता प्रताप विचारतो, कसा. मग सायली आता लगेचच डोक्यावरचा चष्मा काढून प्रतापच्या हातात देत म्हणते, असा. मग आता प्रताप खूप हसत असतो, तर सायलीसुद्धा त्याच्यावर हसते आणि या दोघांची गंमत पाहून अर्जुनसुद्धा हसतो. तेव्हा प्रताप म्हणतो, हे ना सगळे वय झाल्याचे परिणाम आहेत आणि याला काय म्हणतात, काखेत कळसा गावाला वळसा. दुसरीकडे प्रिया ही एकटीच चाललेली असते. तेव्हा ती मनातच विचार करते की किल्लेदारला म्हणायला काय जाते की सायकोलॉजिस्टकडे चौकशी कर म्हणून, पण त्या सायकोलॉजिस्टने जर माझं खोटं पकडलं तर मग काय करायचं, आणि हा अर्जुन शेवटी त्याने मला अडकवलंच, असं म्हणून ती वैतागते. तेवढ्यातच तिला महिपतचा फोन येतो. तेव्हा ती कॉल रिसीव करत हॅलो असं म्हणते. मग लगेचच महिपत मोठ्याने म्हणतो, काय ग चिचुंद्रे, त्या देशमुख बाईकडे जाऊन तू काय काय सांगितलं. मग त्यावरती प्रिया म्हणते, कोर्टात जे सांगितलं होतं ना, मी तेच सांगितलंय. मग आता महिपत म्हणतो, सांगितलं का, बरं ठीक आहे, एक काम करायचं, आता तुझं गाठोडं जे आहे ना, तू जिथे कुठे असशील तेथून उचलायचं आणि पुन्हा एकदा देशमुख बाईकडे जायचं.
त्यावरती प्रिया जरा घाबरते आणि विचारते, पण का? अहो मी आत्ता तर जाऊन आली आहे ना तिच्याकडे. अहो तिने तर माझं साधं ऐकून सुद्धा घेतलं नाही हो. महिपत म्हणतो, तू जाऊन आली, पण तिथे जाऊन काय केलंस तू? तू तिथे जाऊन खोटं बोललीस. आता तिकडे परत जायचं आणि मग खरं बोलायचं. त्यावरती प्रिया वैतागूनच म्हणते, अहो ही काय नाटकं आहे तुमची? अहो मी आता तिच्यासमोर खोटंच सांगणार होते, हे तुम्हाला माहीत आहे ना. मग आता लगेचच महिपत बोलू देत नाही आणि म्हणतोय, चिचुंद्रे जास्त ना अजिबात बोलायचं नाही, समजलं? तुम्हाला सांगितलंय ना तेवढंच करायचं, कारण जास्त केलं तर मग तब्येतीला ते चांगलं नसतं. डॉक्टरीन बाई, तुमचा नवरा डॉक्टर असला म्हणून काय झालं? कितीही उपचार केले तरीही उपयोग होणारच नाही. आता तिथून निघायचं आणि सरळ देशमुखबाईकडे जायचं. आता ठेव फोन. मग आता प्रिया जरा घाबरतच म्हणते, हो आलं माझ्या लक्षात, आलंय माझ्या लक्षात. त्यावेळी आता प्रिया पुढे फोन ठेवल्यानंतर म्हणते, ज्यांना ज्यांना मी साथ देतीये ना, आता ते सगळेच माझा जीव घेणार आहेत. चला प्रिया, आता चला त्या देशमुखबाईच्या दारामध्ये ना पुन्हा एकदा तुमची वरात न्या. असं म्हणून ती पुन्हा एकदा देशमुखबाईकडे जायला निघते आणि जरा वैतागलेलीच असते. तर इकडे अर्जुन आता हॉलमध्ये येत गुड मॉर्निंग असं म्हणतो. तेव्हा प्रतापसुद्धा हसतच गुड मॉर्निंग असं अर्जुनला म्हणतो. तेव्हा लगेचच प्रताप पुढे सांगू लागतो, अरे अर्जुन आत्ता ना गंमतच झाली. अरे खूप वेळ झाला माझा चष्माच सापडत नव्हता. मी असा डोक्याला वर करून ठेवला आणि मग किती वेळ शोधतोय, सापडेनाच तो. आणि तुला सांगू, सायली नसती ना तर तो सापडलाच नसता. त्यावेळी अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, काय डॅड? मग सगळेजण पुन्हा एकदा मोठ्या मोठ्याने हसू लागतात. तेव्हा सायली आता म्हणते, बाबा आज खूप दिवसानंतर तुम्हाला असं भरभरून हसताना बघतीये. नेहमी ना तुम्ही बाबा असेच हसत राहा. आणि तुम्हाला माहिती आहे का, देव जेव्हा अशा एखाद्याला 2 खळ्या देतो ना गालावर, तेव्हा त्याचं इतकंच म्हणणं असतं की त्या दाखवत सतत आपलं हसत राहायचं. तेव्हा आता प्रताप त्या दोघांकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर म्हणतो, जरा ना मी आता इथे थोडं वाचत बसतो. तेव्हा सायली आता हो असं म्हणते. मग अर्जुन सायलीला विचारतो, तुमचं काम झालंय ना? सायली म्हणते हो. तेव्हा मग तो म्हणतो, चला मग आपल्याला ऑफिसला जायचे, थोडं काम आहे. सायली आश्चर्याने विचारते, का हो पण असं अचानक? काय काम आहे? मग आता तो म्हणतो, सांगतो ना, गाडीत जाताना सांगतो, तुम्ही चला बरं आवरून पटकन. मग सायली म्हणते, अहो थांबा ना, थोडं 5 मिनिट थांबा, मी आवरून येते, थोडंसं राहिले किचनमधलं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही 5 मिनटं म्हणाल आणि 20 मिनटं घालवाल, त्यापेक्षा ना तुम्ही आत्ताच चला. तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो, सायली अगं तो एवढं म्हणतोय ना तर जा की, अगं तो म्हणतोय ना चल म्हणून मग जायचं. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, हो डॅड मी तेच सांगतोय तिला. तर सायली विचारते, पर्स तरी घेऊ का? मग अर्जुन म्हणतो, नाही चला असं म्हणून तो तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन जातो. मग प्रताप आता कौतुकानेच त्या दोघांकडे पाहतो. तर दुसरीकडे महिपत देशमुखबाईच्या इथे अगोदरच जाऊन बसलेला असतो आणि लगेचच तिच्यासमोर म्हणू लागतो की मी त्या प्रियाला असा दट्टा दिलाय ना, बघा तुम्हाला हवं ना ते आता ती आल्यानंतर पोपटासारखी बोलेल. तेव्हा मला हवं ते नाही, खरं बोलणं तिने अपेक्षित आहे असं लगेचच आता दामिनी म्हणते. आता बघूस तुमच्या प्रियाला ना खरं बोलता येतं की नाही. मग तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते. तेव्हा महिपत जागेवरून उठून उभा राहतो आणि या 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 अहो या किल्लेदार बाई या. अहो तुम्ही असं झपाझप खोटं बोलल्याबद्दल तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस देण्यात येत आहे असं म्हणून तो तेथे असणारा एक फ्लॉवर पॉट उचलून प्रियासमोर पकडतो. तेव्हा प्रिया आता रागानेच महिपतकडे पाहते. तेव्हा देशमुखबाई म्हणते, अगं घे घे, यू डिझर्व इट. अगं एवढं खोटं बोलली आहे, एवढं टॅलेंट आहे तुझ्याकडे, त्यामुळे तुला हे तर द्यावंच लागेल ना. अगं रविराज बरोबर आली होती, एवढे मोठे वकील आहेत, अगदी तुझ्या शेजारीच ते बसले होते. अगं एकदाही चाचरली नाहीस तू असं खोटं बोलताना, तुझी ना मात्र कमाल आहे. अगं घे असं म्हणून प्रियाला ती तो फ्लावर पॉट घ्यायलाच सांगते. मग आता ती तो फ्लावर पॉट घेत लगेचच महिपतकडे रागात पाहते. महिपत मात्र टाळ्या वाजवतो. मग देशमुखबाई दोघांनाही बसायला सांगते. मग प्रिया आता बसल्यानंतर लगेचच म्हणते, तेवढी ॲक्टिंग तर करावीच लागते ना, नाहीतर बाबांनी मला लगेचच पकडलं असतं. त्यावेळी देशमुखबाई हसण्याचं नाटक करत म्हणते, पण तू 2-4 खून करून पळून तर आलेली नाही आहेस ना.
तेव्हा प्रिया जरा घाबरते आणि म्हणते, अहो काही पण काय बोलताय आणि असं कसं वाटलं तुम्हाला? तेव्हा आता दामिनी म्हणते, अगं नको त्या दिशेला तुझं डोकं जातं आणि एखाद्या अपराध्यापेक्षा सुद्धा काही कमी नाही आहे तुझं डोकं. मग प्रिया म्हणते, एवढंसं खोटं काय बोलले तर तुम्ही आरोप नका करू माझ्यावर. आणि ना तशी मी जरा साधीच मुलगी आहे. मग त्यावेळी आता लगेचच महिपत म्हणतो, अरे वा वा, खूप मस्त जोक केला हा प्रिया तू. आता अजून एक जोक सांग बरं, तो हत्ती आणि मुंगीचा. प्रिया आता रागातच म्हणते, अहो तुम्ही मला बाबांबरोबर इकडे बोलवलं होतं आणि तसंही मी त्यांच्यासमोर खरं कशी बोलू शकणार होते. त्यावेळी दामिनी म्हणते, जरा शांत राहा, मी बोलवलंय तुला. आणि दोन गोष्टी, त्यातली एक म्हणजे काही गोष्टी या लिगली झालेल्या खूप बऱ्या असतात आणि नंबर 2, तुला किती खोटं बोलता येतं ना हे मला जरा जाणून घ्यायचं होतं. आता ही दोन्ही कामं माझी झालेली आहेत. आता तुझे वडीलसुद्धा नाही आहेत इथे. आता तू एकदमच खरं बोलायचं, असं म्हणून प्रियाला चांगलीच ती घाबरवते. पुढे दामिनी आता विचारू लागते, आता विलासचा मर्डर झाल्यानंतर त्या संध्याकाळी तू श्वास घेतलास, त्याच्या पुढचं ना तू सगळं काही सांगायचंस. मग आता प्रिया जरा घाबरतच दामिनीकडे पाहते. तर दुसरीकडे आता अश्विन हा रविराजच्या घरी आलेला असतो आणि तन्वीला आवाज देतो, परंतु तन्वी आता तेथे नसतेच. त्यावेळी तो पुन्हा एकदा मोठ्याने विचारतो, आहे का कुणी इथे? मग त्यावेळी रविराज आणि प्रतिमा दोघेही लगेचच बाहेर येतात. मग रविराज कौतुकानेच म्हणतो, अरे जावई बापू तुम्ही आलात, या या बसा. तेव्हा अश्विन आता लगेचच विचारतो, झाली का तुझी सुरुवात? तू असा दरवेळी माझी मस्करी करत राहणार आहे का? मग त्यावेळी रविराज म्हणतो, प्रतिमा अगं तुझ्या जावयाचा मी मान राखतोय. मग त्यावेळी अश्विन विचारतो, तू काय प्रतिमा आत्याची माझ्याकडे तक्रार करतोस का? त्यावेळी रविराज म्हणतो, नाही नाही, तक्रार ना मी तुझ्या बायकोकडे करणार आहे. मी तिला सांगणार आहे तुझा नवरा त्याला जावई बापू म्हणू देत नाहीये म्हणून. त्यावेळी आता लगेचच तो म्हणतो की बरं ठीक आहे रविराज काका, बरं तिला बोलवा बरं अगोदर. मग आता रविराज आश्चर्याने अश्विनकडे पाहतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, अरे बाळा तन्वी तर मगाशीच निघाली, तू येतोयस तिला घ्यायला हे सांगितलं नव्हतं का तू? तेव्हा अश्विन म्हणतो, नाही ॲक्च्युली मी तिला सांगितलंच नव्हतं, मी ना तिला सरप्राईज देणार होतो. तेव्हा आता रविराज म्हणतो, अरे पण सरप्राईज तुलाच मिळालं म्हणायचं. तेव्हा तन्वी थेट घरीच गेली असेल आता, पण तिला पोहोचून अर्धा पाऊण तास झाला असेल, तिने मेसेज नाही केला का तुला अजून, असं रविराज आता विचारतो. मग आता मेसेज तर नाही आला असं अश्विन मोबाईलमध्ये पाहत म्हणतो. त्यावेळी प्रतिमा म्हणते, ही मुलगी ना कमालच करते, ह्या असल्या गोष्टी ना घरी सांगायच्या असतात. मग अशी घरी कुणी काळजी करत नाही. तर अश्विन आता लगेचच घरी जायला निघतो. दुसरीकडे सायली आणि अर्जुन गाडीतून चाललेले असतात. सायली आता आनंदानेच म्हणते, बाबा माझ्याबरोबर इतकं चांगलं वागतील ना असं मला वाटलंच नव्हतं, पण हेच आपले खरे बाबा आहेत, सतत असे हसत राहणारे, असे सर्वांबरोबर मिळून मिसळून वागणारे, आणि तेच हसू आज माझ्या वाट्याला आलं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, चला मग आजचा दिवस अगदी चांगला जाणार, एकदम छान जाणार, हॅप्पी वाईब्स. त्यावेळी सायली आता खूप गोड हसते. मग आता अर्जुन म्हणतो, एखाद्या लहान मुलाला चॉकलेट दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कसा आनंद येतो ना, तसं तुम्ही हसताय. घरातलं कुणीसुद्धा माझ्याबरोबर असं पूर्वीसारखं वागलं ना, मला मग पारितोषिक मिळाल्यासारखं वाटतं. मग पुढे आता अर्जुन सायलीचं कौतुक करत म्हणतो, तुम्ही घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर स्माईल आणू शकता आणि एवढंच पुरेसं आहे तुमच्यासाठी. तेव्हा सायली म्हणते, बरं कौतुक पुरे झालं, असं ऑफिसला अचानक का घेऊन जाताय तुम्ही, कळेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी माझ्या केस पार्टनरला ऑफिसमध्ये घेऊन चाललोय, कारण विलासने जो मेसेज पाठवला होता ना पोलिसांना, त्याचे डिटेल्स मी मागवले आहेत. इन्स्पेक्टर साहेबसुद्धा ऑफिसमध्ये येत आहेत, तेव्हा तुम्ही तेथे हव्या आहेत. कदाचित आज नवीन काही क्ल्यूज आपल्या हातात येतील. तेव्हा सायली म्हणते, बरोबर आहे तुमचं, आजचा दिवस छान सुरू झालाय ना, त्यानंतर तो सुद्धा अगदी छानच जाणार, आपल्या हाताला नक्कीच काहीतरी लागेल. दुसरीकडे आता दामिनी प्रियाला विचारते, तू काय मुहूर्ताची वाट बघते का? अगं बोल की चटाचट, तेव्हा काय झालं होतं? मग पुढे प्रिया जरा घाबरते. त्यावेळी दामिनी म्हणते, हे बघ कोर्टात जे काही झालं होतं ना ते सांगायचं नाही खोटं खोटं, कारण साक्षीने जे काही खरं झालंय ना ते सांगितलंय, त्यामुळे आता तू सुद्धा सांग जे खरं आहे ते. तेवढ्यातच प्रियाला एक फोन येतो, तर आता ती कॉल रिसीव करणार. एवढ्यातच महिपत आता तेथे असणारा फ्लावर पॉटच प्रियाला उचलून मारायला लागतो. प्रिया घाबरत म्हणते की नको नको, मी नाही कॉल रिसीव करत, असं म्हणून ती आता पुढे सांगू लागते तेव्हा काय काय झालं होतं ते.
मी आणि विलास जेव्हा आता आश्रमामध्ये आलो तेव्हा साक्षी ऑलरेडी तिथे पोहोचली होती आणि तेथे गेल्यानंतर मला लगेचच समजलं की अण्णा सरांचा माणूस विलास आहे. त्यामुळे मग मी सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाले. अख्ख्या सामानाची उलथापालथ केली आणि ते पेपर शोधायला लागलो. तर प्रियाला मध्ये मध्ये फोन येत असतो. ते पाहून आता महिपत हा लगेचच तिथे असणारा फ्लावर पॉट उचलतो आणि तिला घाबरवत असतो. तर प्रिया आता मोबाईलकडे लक्ष न देता पुढे काय झालं ना ते सांगू लागते. मग पुढे ती सांगू लागते, आम्ही खूपच पेपर शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते पेपर सापडलेच नाहीत. सारखा सारखा प्रियाला फोन येत असल्यामुळे आता लगेचच महिपत म्हणतो की हे बघ त्याचं नर डावळ, नाहीतर या बक्षिसाने फोडून टाकेन तो. मग दामिनी त्या दोघांवर चिडते, रागवते, म्हणते इथे काही पोरखेळ चालला नाही आहे. तो फोन अगोदर सायलेंट करा. मग प्रिया लगेचच मोबाईल सायलेंट करते आणि मग दामिनी जोरातच ओरडते, आत्ता बोल. दुसरीकडे अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये जातात. तेथे गेल्यानंतर अर्जुन म्हणतो विलासचा मेसेज आला आणि पोलीस त्यानंतर पोहोचले. असं का बरं? त्यानंतर आता अर्जुन हा म्हणतो की सेकंड रॅकमधून तेवढी एक फाईल द्या बरं. सायली फाईल घ्यायला जाते, तेथे खूप धूळ असते म्हणूनच. आता ती म्हणते काय हो, इथे कुणी साफसफाई करत नाही का? थांबा, आता मला चैन नाही पडणार साफसफाई केल्याशिवाय. तेव्हा अर्जुन म्हणतो घरातली कामं इथे का करताय, सुयश येईल आणि करून टाकेल. मग सायली म्हणते गृहिणी ही गृहिणीच असते, हे पहा घर काय ऑफिस काय, काम तर करावंच लागतं. अर्जुन म्हणतो आता हे गृहिणी म्हणजे, पण त्याला काही समजतच नाही. सायली आपलं काम करू लागते. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि गुड मॉर्निंग अर्जुन, धर तुझी कॉफी. अरे सुरेश काहीतरी कामात होता ना, म्हणून म्हटलं की मीच घेऊन येतो कॉफी तुझ्यासाठी. अर्जुन आता घाबरतो आणि त्याला लगेचच इशारा करून कॉफी घेऊन जायला सांगतो. तर सायली आता दोघांकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुनच्या हाती एक पुरावा लागतो. तो म्हणतो या फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे विलास मेल्याची वेळ आहे 8:30. तेव्हा सायली म्हणते पण मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे, हा मेसेज तर दुसरीकडे दामिनी आता विचारते प्रिया तू मेसेज केला होता का तो? तेव्हा दामिनी आता रागातच म्हणते मूर्ख मुली, अगं विलास मेला अगोदर आणि तू मेसेज केला नंतर. दुसरीकडे अर्जुन म्हणतो तो मेसेज नक्की कुणी केला होता ना ते आता आपल्याला सापडणार आणि आपणच जिंकणार असं म्हणून सायली, चैतन्य आणि अर्जुन तिघेही हातावर हात ठेवतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.